शमिका, अभि, अरे किती वेळ, केव्हापासून वाट बघते मी तुझी, माहितीये? कशासाठी? म्हणजे एवढं उशिरापर्यंत जागून वाट बघायची काय गरज आहे ना? सकाळपासून इथेच आहेस ना तू, कशासाठी एवढं सगळं करतेस? तू एवढं सगळं करतोस ना माझ्यासाठी, म्हणून. बाकी सगळे कुठे आहेत? झोपले वाटतं. हो. का? म्हणजे मला तुला छानशी मिठी मारता येईल. अभि, मला सांग, तू मला शेवटचं कधी जवळ घेतलं होतंस? अरे बापरे, कधी? 3 दिवसांपूर्वी, संध्याकाळी 5 वाजता. बापरे, तुम्ही मुली ना काही लक्षात ठेवू शकता. काही नाही हा, बरंच काही. आणि तुम्ही मुलं काहीही लक्षात राहत नाही तुमच्या. मला सांग, उद्या काय? उद्या संडे. थँक गॉड. तसं नाही रे, काहीतरी स्पेशल. कोणाचा तरी बर्थडे वगैरे असेल? तुझा? नाही, तुझा तर माझ्या लक्षात आहे. अगं हसतेस काय? सांग ना, काही अॅनिव्हर्सरी का कोणाची? कोणाची? प्लीज, आता तू असं म्हणू नकोस की आपण पहिल्यांदा वगैरे भेटलो होतो त्याची अॅनिव्हर्सरी आहे. नाही रे, आपण 17 जूनला भेटलो होतो. आता कसं असेल ते? मग आपण पहिल्यांदा लव्ह यू वगैरे म्हणालो होतो त्याची अॅनिव्हर्सरी आहे? तसं काही नाहीये. आपण एकमेकांना पहिल्यांदा 26 जुलैला आय लव्ह यू म्हटलो होतो, आठवतंय मला. कळलं? काय झालं? 26 जुलै म्हटलं की मला पाऊस आठवतो. अभि, बरं आता सांगणार आहेस का काय उद्या? हे बघ शमिका, मी खूप दमलोय, मला खूप भूक लागली आहे आणि मला अजिबात आठवत नाही उद्या काय. ओके, सांगेन मी तुला, पण मला प्रॉमिस कर, मी तुला सांगेन तसंच करशील तू उद्या. असं काय सांगणार आहेस तू? अभि, तसं काही नाहीये रे. उद्या आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे, कळलं? आणि उद्या रविवार आहे, एक छोटंसं फंक्शन असणार आहे आपल्यातच, कळलं? तेव्हा उद्या कुठेही जाणार नाहीयेस तू. प्रॉमिस? प्रॉमिस माय वुड बी. हे आपल्या कॉलेजचे तेच सर आहेत ना रे? कोणते रे? तेच रे, ज्यांच्या घरात ती ड्रग्जवाली पोरगी राहत होती. आईला काय बोलतो, म्हणून कॉलेज बोललं काय त्यांना सोडून द्या नोकरी? हो काय? बरे, हे आपल्याला शिकवणार आणि स्वतः तसेच वागणार. त्यांची पोरगी पण त्यात होती का? ड्रग्ज विकायची? काय हो पेडसे, पेपर मध्ये मी काय वाचतोय? तुम्ही काय वाचताय मला काय माहिती? अहो, ती मुलगी तुमच्या घरात राहायची, म्हणे अंमली पदार्थ विकायची. तुम्हाला कसं कळलं नाही? ती मुलगी अंमली पदार्थ विकायची तर कॉलेजने तुमच्यावर काय ऍक्शन घेतली? जे काही झालं ते वाईट झालं, पण तुमची जागा कोणी घेऊ शकणार नाही पेंडसे सर. यस, कम इन. सर, ते पेंडसे सरांच्या जागी जे नवीन मॅडम येणार आहेत त्यांचा आज इंटरव्ह्यू आहे ना? त्यांना थांबायला सांग. बघितलं सर, कुठली जागा कधी रिकामी राहत नाही. मी निघतो, तुम्हाला कामं असतील, मी आता रिकामाच आहे.
वा, अभि बघ ना, प्लीज 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 बघ कसं झालंय. छान झालंय, फुल मार्क्स. नाही, त्यापेक्षा जास्त मार्क्स. छान झालंय. शमिका, मला ना कधी कधी तुझं फार कौतुक वाटतं. एवढ्या वेगळ्या बॅकग्राऊंड मधून येऊन सुद्धा तू इतकं काय काय करतेस. त्याचं काय आहे ना, एकदा प्रेमात पडलं ना की हळूहळू सगळं शिकतो माणूस. आणि आज आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे, त्यांच्या एकत्र येण्याचं सेलिब्रेशन. कळलं? शमी, हे बघ मी काय बनवलंय, जरा टेस्ट करून बघतेस? वा, आय थिंक इट्स डन. काय खमंग वास येतोय. नक्कीच वहिनींनी काहीतरी बनवलंय. काय झालं? तू बनवलंयस? क्या बात है. हे मला देशील खायला? हो, काय नाही, मी एका बाउल मध्ये काढून देते. हा, चालेल. ओके. अरे वा, रिया सुधारली. बरं अभ्या, तू कुणाकडे काम करतो रे? RD सरपोतदार म्हणून आहे आणि त्यांचे बऱ्याच प्रकारचे उद्योग आहेत वेगवेगळे. सुरुवातीला असं वाटलं की विचित्र आहेत की काय, पण चांगले आहेत तसे आणि मजा येते ओव्हरऑल काम करताना. आय होप जरा लॉंग टर्म काम माझं आवडेल सगळं त्यांना सुद्धा. हे क्या बात है. पण हे खायचं आहे ना? हो मग. का तिखटाची शेती केली आहे काहीच्या तिने? काम कसं झालंय? खूप तिखट आहे ते, पाणी नाही मला. पाणी दे पटकन. सर से प्लीज. आम्ही सांग ना. से प्लीज. का पण? हो, अगं माझा जीव जातो इथे. हो जाऊ दे ना, मग मला आधी त्रास दिला ते किती. बाई प्लीज पाणी दे मला. याला म्हणतात टिट फॉर टॅट. से प्लीज. प्लीज पाणी दे ग. मी सोडणार नाही हा तुला. मी हिला बघून घेणार आहे वहिनी, हिला सांगतो मी. हसू नको आव्या तू. बरं बरं बरं. अभि, मी आईंकडे जाऊन येते. कसा होता मेनू? आई टिकली लाव ना. नाही ग, काहीतरी आपलं. आई अगं प्लीज ना. अगं असं काय करताय? हे वय आहे काय नटायचं मुरडायचं? कमाल करता तुम्ही पण. मग काय झालं एक दिवशी लावलं तर? आई 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 आई. अगं काय हे शमिका, वय आहे का माझं नटायचं मुरडायचं? काहीतरी. एक मिनिट. हे घाला नाहीये. आई घाला ना. आई आई प्लीज. तुझ्या बाबांना पण नाही आवडत. आई पण. अगं घाल ग, त्या पोरी एवढ्या सांगताय तर घाल ना. काय सासूबाई, बस छान दिसते. हे बघा. बस. आई बघ किती गोड दिसतेस तू. 29 वर्षापूर्वी अशीच आली होती माझ्या समोर. खूप छान दिसत होती साठे वहिनींच्या दिराच्या लग्नात. तेव्हा हौसेने नऊवारी साडी नेसून मुरडत होती नुसती. तेव्हाच मी ठरवून टाकलं आपल्या सुभाषसाठी तिला मागणी घालायची. आणि मीही जेव्हा शमिकाला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हा मलाही वाटलं होतं की ही मुलगी जर माझी सून झाली तर मला फार आवडेल. म्हणजे अजून 29 वर्षानंतर जेव्हा शमिका अशीच तयार होत असेल तिच्या अॅनिव्हर्सरीसाठी, तेव्हा तिची सून तिला तयार करत असेल. नाही, असं काही नाही. मी आणि अभिने ठरवलंय, आम्हाला एक मुलगीच हवी आहे फक्त. छान. म्हणजे नाही, म्हणजे तसंच नाही काही. अगं इट्स ओके. म्हणजे आम्हाला त्या निमित्ताने कळलं तरी की तुमचे काय प्लॅन्स आहेत. नाहीतर अभिने आम्हाला हे कधीच बोलून दाखवलं नसतं. बरं आई, बाबा कुठे आहेत? मी ना त्यांच्या आवडीचे मटाचे कटलेट्स केलेत. अरे वा. मला माहितीये
तुमच्या हातची चव येणार नाही त्याला, पण तरीही सांगा ना बाबा कुठे आहेत? बाबा आतल्या खोलीत आहेत. मी बाबांना सांगितलंय आईने अॅनिव्हर्सरीला जे गिफ्ट दिलं होतं ना मागच्या वर्षी, तेच कपडे तुम्ही घालायचे. हो, आणि बाबांनी तुम्हाला काय गिफ्ट दिलं होतं मग? विभा, ए विभा, विभा बाहेर ये जरा. काय आहे हो? काय साडीला हात पुसत पुसत. अगं जरा बरी साडी नेस ना. बरं, तुमच्या लक्षात आहे कुठला दिवस आहे ते? अहो तुमच्या आवडीचं खायला करते, ते झालं की कपडे बदलणारच होते. पण तुम्ही एवढा हाका कशाला मारत होता? हे बघ, तुझ्यासाठी भेट आणली. फार काय महागातला नाहीये, काय 50,000ची साडी बिडी काय नाही, साधच आहे आपलं. टेप रेकॉर्डर आवडलं? काय मला माहितीच आहे तुला गाणी बिणी ऐकायची सवय आहे, पण तुला कधी वेळ मिळणार, कधी ऐकणार? बरं, जेव्हा रेडिओ गाणी लावतो तेव्हा तुला मोकळा वेळ पाहिजे, कधी जमणार हे सगळं? म्हणून म्हटलं तुला एक टेप रेकॉर्डर घेऊन द्यायचा. म्हणजे काय, आपल्याला हवी ती गाणी टेप करायची आणि ऐकायची. हा फक्त तुझ्यासाठी आहे बरं का. मी मुलांना सांगणार आहे, आईला विचारल्याशिवाय ह्याला हात लावायचा नाही. आवडलं? पण ना छान आहे. 1 मिनिट, कुठे चाललीस? ते ठीक आहे ग, हे काय भेट देतात सगळे, माझी म्हणून एक भेट आहे ना, खास ती राहिली. नेहमीची माझी गजरा. जरा पाठमोरी उभी राहा. थँक्यू. आई, काय झालं? काही नाही ग. अगं सांग ना. सासूबाई कुठे आहेत? ती गेली असेल कुठेतरी. तू सांग ना काय झालं? अगं म्हणजे काहीही सण समारंभ वाढदिवस असं काय असलं ना, ते न चुकता गजरा आणतात माझ्यासाठी. म्हणजे हातातच देतील असं नाही हा, पण कुठेतरी अशा ठिकाणी ठेवतात जो बरोबर माझ्या हाती लागतो. आणि त्यांना जे काही म्हणायचं असतं ना, ते मला बरोबर कळतं, कारण ते कधीच स्वतःच्या मनातलं बोलून दाखवत नाही. मनात आलेलं कधीही मी बोलून दाखवत नाही. तसा आजवरचा माझा लौकिक आहे, पण आज तो मी मोडायचा ठरवलाय. पण माझ्या मुलांना आणि विभा, आज मी तुमच्याशी थोडं बोलणार आहे. प्रत्यक्ष नाही हे असं. तुम्ही सगळ्यांनी आपल्या वागण्याने एका आदर्श कुटुंबाचा प्रमुख असल्याची भावना मला सतत दिलीत. आणि विभा, तू माझ्या या घराला प्रेमाचे, मायेचे अनोखे रंग दिलेस. अनेक आनंदाचे क्षण या आपल्या वास्तूने बघितले, त्याच्या मागची प्रेरणा तूच होतीस. खरं तर विभा, हे सगळं मी तुला कधीतरी सांगायला होतं, पण राहून गेलं. आजही सांगतोय तर एवढ्यासाठी की इथून पुढे हे असं बोलायला मी तुमच्या समोर असेन नसेन. आई, अजून मला तुमच्याकडून खूप काही शिकायचंय. विभा, मी खरंच तुझ्याकडनं खूप शिकलो आयुष्यात. खरंच. शांतपणा, चिकाटी. तुझ्याकडे धैर्य आहे ना, ती माझ्याकडे नाही. अडचणीचा विचार न करता त्याच्यावरच्या उत्तरांचा विचार करायचा, हे मी तुझ्याकडनं शिकलो.
काही आपल्यावरती संकट आले आणि आपली वेळ खराब असेल तर आपल्याला तोल ढळू द्यायचं नाही. हे विभा तूच मला शिकवलंस. तू शिकवलंस ग, पण तसं मला उपयोग नाही करता आला. फक्त जाता जाता मला एवढंच सांगायचंय आणि मगच इथून निघून जायचंय. म्हणून विभा, केवळ म्हणून. मला नाही वाटत आयुष्यात मी एवढं मोठं कुंकू लावेन. एवढंही मोठं नाही लावलंय कुंकू. आणि पूर्वीच्या काळी काय म्हणायचं माहितीये, जेवढं मोठं आणि ठसठशीत कुंकू तेवढं नवऱ्याचं आयुष्य जास्त. आयुष्य कमी का जास्त हा माझ्यासाठी कधीच महत्वाचा प्रश्न नव्हता. जे असेल ते आयुष्य अभिमानानं ताठपणे जगता आलं पाहिजे बस. दुसऱ्याचे निंद होऊन न केलेल्या आरोपाला उत्तर देत जगणं मला कधीच आवडणार नाही, मंजूर नाही. मला कधीच हव्यास नव्हता, ना पैशाचा ना अति समृद्धीचा. 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण माझ्या दारामध्ये घेणेकरी, बिलाचा तगादा लावणारे आणि पोलीस कधीच येता कामा नये. बस एवढंच. सामान्य असतील, क्षुद्र असतील, पण माझी तत्व होती ती. पण ज्या दिवशी माझ्या दारामध्ये पोलीस आला त्या दिवशी संपलं सगळं. सुभाष पेंडसे त्याच्या तत्वांसकट खलास झाला त्या दिवशी. आता उरले ते सुभाष पेंडसे नावाचे शरीर, ज्याला कान आहेत ते बंद करून घेता येत नाही. त्याला डोळे आहेत जे बंद केले तरी अपमानाचे क्षण आठवतच राहतात. ज्या मानाने मी या समाजात जगलो तो मान आता मला पुन्हा या समाजाकडनं परत मिळणार नाही विभा. आणि ही मानहानी मला सहन होत नाही. म्हणून मी इथून कुठेतरी दूर जायचं ठरवलंय. मी गेल्यानंतर रडू नकोस. तू लवकरात लवकर स्वतःला सांग. मी गेल्याचं दुःख करण्यापेक्षा याच्या आधीचा काळ आपण किती सुखात घालवला याची आठवण कर. विभा, सांभाळ स्वतःला, जपून राहा.